शरद पवार आणि सुप्रिया सुळे शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनाला पोहोचलेले आहेत। शरद पवार आव्हाडांच्या वक्तव्यावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। शिबिरासाठी शरद पवार हे शिर्डी दौऱ्यावर आहेत आणि शरद पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे या देखील आहेत आणि साईबाबांच्या दर्शनासाठी ते दोघंही पोहोचलेले आहेत। मनोज गाडेकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मनोज, सध्या जो वाद राज्यामध्ये निर्माण झालेला आहे, प्रभू श्रीराम यांच्याबद्दल जितेंद्र आव्हाडांनी जे वक्तव्य केलं, तर शरद पवार या संदर्भात माध्यमांना काही प्रतिक्रिया देणार आहेत का? आव्हाडांनी काल वादग्रस्त वक्तव्य केलं तर राम मांगकर यांच्यावरून मोठं वादग्य निर्माण झालेलं आहे। त्यानंतर शरद पवार काय बोलणार याकडे लक्ष आहे। काल शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली नाही, मात्र आज ते पत्रकार परिषद घेत असतात आणि आव्हाडांच्या वक्तव्यावर ते काय बोलतात किंवा काय स्पष्टीकरण देतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकीकडे वादळ उठला असताना शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे साई दर्शनासाठी साई मंदिरात पोहोचलेले आहेत आणि शरद पवारांचा हा तिसऱ्यांदा साई दर्शनासाठी ते आलेले आहेत। यापूर्वी ते 2012 अगोदर आले होते। एकंदरीत जर बघितलं तर एकीकडे एक वादग्रस्त वक्तव्य तर दुसरीकडे साई दर्शन, अशा पद्धतीने कुठेतरी सत्ता मालिकेत सर्व धर्मसंभाव असा संदेश देण्याचा प्रयत्न शरद पवारांनी आपल्या साई दर्शनाच्या माध्यमातून केल्याचे दिसून येते आणि मोठ्या बंदोबस्तामध्ये त्यांचं साई दर्शन जे आहे ते पार पडते। नुकतंच ते साई समाधी मंदिरात पोहोचलेले आहे आणि सर्व व्यवस्था जी आहे ती चोख होऊन झाली आहे। एकंदरीत आता आव्हाडांच्या वक्तव्यावर ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं। नक्कीच, धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।